बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून। अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहराचा जन्म सोहळा सुरू झाला आहे। या श्रींच्या उत्सवामध्ये द्वार यात्रेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। आजचा उमरज येथील पहिला द्वार अतिशय मंगलमय वातावरणात पार पडला। या द्वार यात्रेला हजारो वर्षांची परंपरा असून द्वार यात्रा मार्गावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी अनेक गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट उमरज व अनेक भाविक भक्तांनी गणेश भक्तांना खिचडी, केळी, वेफर्स, शुद्ध पाणी व प्रसादाचे वाटप केले। यावेळी महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मीनारायणची पूजा पार पडली। अनेक गणेश भक्त अनवाणी चालतात, हे या द्वार यात्रेचे वैशिष्ट्य आहे। यावेळी उमरज ग्रामस्थांच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे व सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। पहिल्याच द्वार यात्रेला जवळजवळ 3 ते 3.5 हजार भाविक भक्तांनी आपली उपस्थिती दर्शवली। तसेच ओतूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी उत्तमरित्या बंदोबस्त केल्यामुळे ही द्वार यात्रा निर्विघ्नपणे पार पडली। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी। पाहुयात। जय गणेश। महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री क्षेत्र ओझरचा श्री विघ्नेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। आजचं वैशिष्ट्य म्हणजे आजचा प्रथम दौर उमरज या ठिकाणी गेल्यानंतर पालखीचं ज्यावेळेस प्रस्थान झालं त्यावेळेस उमरजकरांनी मोठ्या थाटामाटात पालखीचं स्वागत केलं। स्वागत झाल्यानंतर लक्ष्मीनारायणची पूजा झाली। पूजा झाल्यानंतर उमरज ग्रामस्थांनी देवस्थान ट्रस्टने त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यानंतर परत श्री क्षेत्र ओझरमध्ये पालखीचं आगमन झालं आणि मोरया गोसावीची पद संपन्न होऊन आरतीने पालखीची सांगता झाली। आणि खऱ्या अर्थानं एक आनंदाची बातमी म्हणजे अनेक वर्षाची खरं तर ही परंपरा आहे। सगळ्यात मोठ्या संख्येने आज खरं तर या पालखीला भाविक भक्त म्हणजे हजारोच्या संख्येने या पालखीला भाविक भक्त हजर होते। अतिशय चांगलं असं नियोजन श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने केलं होतं। खरं तर मी विशेष आभार आपला आवाजचे मानेन, आपला आवाजचे संपादक माननीय आमचे मित्र अतुल शेठ परदेशी, आमचे पत्रकार म्हणजे ज्यांच्याकडं ओझर गाव आहे आणि ज्यांचं लहानपण या ठिकाणी गेलं ते आमचे मित्र मंगेश भाऊ शेळके यांचे मी देवस्थान ट्रस्टच्या तर्फे मनापासून आभार मानतो आणि सर्व गणेश भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर उद्या धनगरवाडी येथे दुसरा दौर आहे, परवाच्या दिवशी शिरवली येथे तिसरा दौर आहे आणि चौथ्या दिवशी आमराई म्हणजे जगदाळे मळ्यात चौथा दौर आहे आणि 31 तारखेला श्रींचा जन्मोत्सव सोहळा 12:30 ते 1 या दरम्यान संपन्न होणार आहे। आपण सर्व भाविकांनी खरं तर या यात्रेत येऊन या यात्रेची शोभा वाढवू।